आपला अभंग ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय सुरू आहे. दैवासुर संपत विभाग योग आणि त्यातला 17वा श्लोक आज आपण सुरू करत आहोत. आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विता यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम. आपण मानोनी महंत फुगती अद्भुत गर्वे तेणे लोखंडाचे खांब जैसे सदा ताठ तैसे ते गर्विष्ठ वाकती नातरी पर्वत जैसे नभी उंच दीनता तैसेच नेणती ते मग थोरपण आपुले आपण मुखे वाखाणून आनंती तया आनंदाच्या भरी तृणाहून लेखिती तेहीन जगा लागी. हे सगळे आता इथे दैवी संपत्ती आणि असुर संपत्ती असा उल्लेख केलेला आहे किंवा ह्या टायटल खाली आपल्याला हे सगळे गुण दाखवलेले आहेत. पण ह्या सेम दुर्गुणांवर आणि सद्गुणांवर रामदास स्वामींच्या समर्थ रामदासांच्या दासबोधामध्ये पण खूप सुंदर विवेचन केलेलं आहे. एक एक अख्खं दशक त्यांनी याच्यावर डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे हे आपल्याला सगळं ओळखीचं आहे आणि आपल्या आता 15 अध्यायापर्यंत सुद्धा या सगळ्या दुर्गुणांवर भरपूर चर्चा त्यांनी केली आहे की जराशा नॉलेजनी गर्व चढतो आणि म्हणून प्राईड एनर्जी अहंकार हा अत्यंत चिवट आणि सगळ्यात शेवटी जाणारा दुर्गुण आहे माणसाच्या आत्म्याच्या उन्नतीच्या मार्गावर चालताना. सगळ्यात चिवट आणि चिकट असा न सोडणारा अहंकार आहे प्राईड एनर्जी. प्रचंड ती जायला वेळ लागतो. प्राईड एनर्जीनं सगळं होतं चांगलं कमावलेलं ते नष्ट होऊन जातं आणि म्हणून त्याच्यापासून फार दूर राहिलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण मी खूप स्पष्ट बोलते आहे की आपल्याला असं वाटतं की नाही आपण नम्रच आहोत, नाही आपण सगळ्यांना हे करतो ऍप्रिसिएशन देतो. पण मी काय सांगते ते नीट ऐका. एक एनर्जी असते, एक दुर्गुण असतो जो व्हिजिबल असतो. काही दुर्गुण व्हिजिबल असतात पण तेच दुर्गुण आपल्यामध्ये इनविजिबल फॉर्म मध्ये एनर्जी लेवलवर आपल्या सटल बॉडीज मध्ये अनंत जन्मांच्या कर्मामुळे साचलेले असतात आणि ते फक्त गुरूंना किंवा सद्गुरूंना ते दिसतात. त्यामुळे आपल्याला बघायला असं मिळतं की संतांनी म्हणजे इवन अक्कलकोट स्वामी वगैरे सारख्या किंवा आता माझे सद्गुरू होते जनार्दन स्वामी खेर, एखाद्या माणसावर ते भडकायचे चिडायचे एकदम आणि एकदम स्पॉन्टॅनियसली त्यांची एक रिॲक्शन फटकन बाहेर यायची. आपल्याला बघणाऱ्यांना भूतलावरच्या लोकांना असं वाटतं अरे हा माणूस तर चांगला आहे, ह्याला का रागवतायत, ह्याच्यावर का चिडतायत, किंवा त्या माणसाला पण वाटत असतं मी खूप चांगला आहे, मी खूप नम्र आहे, मी खूप सरेंडर आहे, मी खूप माझा भक्ती आहे, माझा भाव असं चांगला आहे, मी कधी कोणाला दुखवत नाही, मी गुरूंबद्दलही कधी वाईट नाही बोललो, मी दुसऱ्याबद्दल कधी वाईट चिंतन केलं नाही, असं त्या व्यक्तीला पण वाटत राहतं. पण तरीही एखाद्या संत प्रवृत्तीच्या किंवा संत प्रवृत्ती नाही म्हणत मी, गुरुपदावरच्या व्यक्तीला त्या व्यक्तीचा राग येतो आणि एकदम अशी वेगळीच हे त्यांच्याकडनं बिहेवियर किंवा ट्रीटमेंट त्या माणसाला दिली गेलेली पाहण्यात येते. त्याचं कारण असं आहे की मागे मी हे सगळं डिस्कस केलेलं आहे. त्याचं कारण हेच आहे की पूर्वजन्मातल्या आपल्या कर्माच्या एनर्जीज आपण ज्या पद्धतीनं जगलेलो असतो, आपण जे काही क्रिएट केलेले असतात एनर्जीज एक्सपिरियन्सेस मधनं आणि लाईफ जगण्याच्या प्रोसेस मधनं, ते सगळ्या आपल्या एनर्जी बॉडीज मध्ये डीपली सिडेड आतमध्ये असतात आणि त्या फक्त त्या अशा व्यक्तीला जाणवतात की तुमच्यामध्ये हे गोष्टी आहेत, इथे बीज रुतलेली आहेत आणि ती बीज आहे म्हणजे ते अंकुरणार. सिंपल लॉ आहे, सिंपल फंडा आहे. आतमध्ये बीज असणार तर ते कधी ना कधी त्याला
योग्य वातावरण मिळालं फुलण्यासाठी आणि ओपन होऊन वाढण्यासाठी, अंकुरण्यासाठी, की ते बरोबर सिच्युएशन, खत पाणी मिळालं की ते असलेलं सीड आतमध्ये जे काही गुणाचं असेल ते लगेचच अंकुरित व्हायला लागतं आणि त्या बीजाचं एवढं मोठं भलं मोठं झाड होण्यास वेळ नाही लागत. फट 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 वाढत सुटतो तो, अवगुण नाही तर दुर्गुण, दुर्गुण नाही तर सद्गुण, काही असू देत. बीज असलं की ते अंकुरणार आणि ते बीज आपल्याला काढणं फार आवश्यक आहे आणि ते काही असं सहज निघत नाही. हो मी असं हे केलं, मी ठरवलं, ह्यानी ही बीज मुळासकट उपटून निघत नाहीत. त्याच्यासाठी साधना सांगितल्या जातात. त्याच्यासाठी सद्गुरू म्हणजे हायर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस मध्ये या आतमध्ये रुजलेल्या बीजांना उकडून काढण्यासाठी गुरु काही प्रोसेसेस सांगतात, काही टीचिंग स्पेशल किंवा प्रॅक्टिसेस टेक्निकली दिल्या जातात. प्राणायामाच्या किंवा श्वासोस ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणा किंवा आणखीन काही काय म्हणतात आपलं त्याला, अ, वेदांमधले काही टेक्निक्स आहेत हिडन किंवा अनेक आहे. आता बुद्धिझम आहे किंवा असे एन्शंट आपल्या स्पिरिच्युअल टीचिंग्स आहेत एन्शंट. त्याच्यामध्ये ज्या प्रोसेसेस वापरल्या जायच्या साधनेमध्ये आश्रमांमधनं, त्या मोठ्या सद्गुरूंकडनं आपल्याला मिळतात. आपली योग्य वेळ येते तेव्हा आणि तेव्हा खरेखुरे ते एक एक सीड असं उखडून काढलं जातं आणि तेव्हा खऱ्या लेवलवर प्युरिफिकेशन होतं. त्यामुळे नाही मी खूप नम्र आहे, मी खूप हे आहे, या बोलण्याला काहीच अर्थ नाही आहे. मग आपण बोलायचं नाही का, असं नाही म्हणत आहे मी. मी म्हणते की असं कधीही समजायचं नाही की आपण एकदम क्लीन झालो. ती क्लीन होण्याची स्टेज खूप वर, म्हणजे पूर्ण स्वच्छ, पूर्ण स्वच्छ होण्याची स्टेज खूप पुढे जाऊन येते. आणि म्हणून होतं काय की आपण जेव्हा, मी हे सगळं का बोलते, कारण आपण जेव्हा आसुरी संपत्ती आपल्याकडे आहे, आपण जेव्हा असं म्हणतो की स्वतःला आपण एका सुंदरशा फ्रेम मध्ये फिट करतो आणि आपण म्हणतो की नाही हे मी चांगलाच आहे, मी कोणाला दुखवलं नाही, मी हे नाही ते नाही, मी अत्यंत उत्तम व्यक्ती आहे, असं जरी आपण गुड फ्रेम मध्ये आपल्याला पिक्चर आपलं फिट करत असलो तरीही आपल्यामध्ये डीप सिडेड गोष्टी असतात. पण आपण जेव्हा त्याला फ्रेमिंग करतो ना चांगुलपणाचं स्वतःवर, स्वतःवर, दुसऱ्यांबद्दल मी बोलतच नाहीये, आपण आपल्यावर काम करायचं ठरवलंय आणि तेच करायचंय, एकट्याने खेळाचा खेळ आहे हा. तर त्यामुळे मी आपल्याबद्दलच बोलणार, इंडिव्हिज्युअल पर्सन. तर जेव्हा आपण स्वतःला गुड फ्रेम मध्ये टाकतो, फिट करतो, तेव्हा आपण आपल्या दुर्गुणांकडे इग्नोर करतो जे हिडन असतात. आपण मानून चालतो की आपण साफच आहोत. आणि मग जेव्हा असं जसं घर साफ आहे, मग आपण एक दिवस नाही काम केलं तरी चालतं. कामवाली बाई 2 दिवस आली नाही तरी चालेल, घर साफच आहे, कालच आम्ही आलोय गावावरनं, घर साफच आहे. पण ते घर साफ असतं का? नाही, त्याच्यात जळमट असतात, कोपऱ्यात कचरा आलेला असतो, जर काढला केर तर मिळतो. आपल्याला डोळ्यांना असं स्वच्छच वाटतं घर. पण जर झाडू घेतला हातात तर लक्षात येतं की अरे नाही, बारीक धूळ होती जी विजिबल नाही आहे, अगदी बारीक आहे, ती झाडू मध्ये आली किंवा पोछाच्या पाण्यामध्ये आली, पाणी काळं निघालं पण घर साफ दिसत होतं. कळतंय का कॉन्सेप्ट? तर तसं आपलं घर घाण असतं. आपण ते फ्रेमिंग मध्ये लावून स्वतःला दुर्लक्ष करतो स्वतःकडे आणि त्यामुळे आपल्या प्रॅक्टिसेस सुरू असतात. एकीकडे ब्रिदिंग एक्सरसाइजेस, एकीकडे काय मेडिटेशन, ध्यानधारणा, आणखीन काय अभ्यासाच्या सेशन्सना जाणं किंवा पुस्तकांचा ग्रंथांचा अभ्यास करणं, या सगळ्या प्रोसेसेस चालू असतात. पण त्यामुळे हे सगळं करत असताना ते डीप सीडेड गोष्टी, जे स्टफ मातीच्या खाली दडलेलं असतं, ते हळूहळू वर असं 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 डोकं वर काढायला लागतं आणि मग एकदम खटक्कन एखादं अंकुरतं गोष्ट दुर्गुणातली आणि मग एकदम गडबडतं सगळं काम. म्हणजे एकदम अहंकार चढतो आपल्या नकळत, आपल्याला कळत पण नाही की आपल्याला अहंकार आलेला आहे, आपल्याला गर्व झालेला आहे ज्ञानाचा. आता कुठेतरी कोणाच्याही फ्युचरमध्ये ऐकताना हा विचार येईल की ही व्यक्ती जी बोलतीये म्हणजे मी, लीना, हिचं काय मग कंडिशन आहे,
साहजिक आहे, जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो तेव्हा स्वतःला आपण साफ केलं पाहिजे ना. त्याच्याशिवाय आपण दुसऱ्याला सांगू नाही शकत. आपल्याकडे पहिलं बोट येतं, हाच आपला अभ्यास आहे. तर आता मी या स्वतःच्या अनुभवावर नाही सगळं बोलतेय. आम्ही जेव्हा अऱ्हॅटिकची प्रॅक्टिस करायचो तेव्हा अक्षरशः आतमध्ये जाऊन 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 मी स्वतःवर खूप काम केलेलं आहे. खोदून 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 लिटरली जमीन खोदून 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 एन्शंट एन्शंट एनर्जीज, एन्शंट अँगर, एन्शंट अमुक, एन्शंट तमुक. एन्शंट म्हणजे कुठलं? मेनी इन्कारनेशन पासून ते अगदी आतमध्ये घालून 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 आणि ते कळायचं. आणि जेवढं साफ करत जातो तेवढा अवेअरनेस वाढतो. पण त्याच्यासाठी तो अवेअरनेस वाढण्यासाठी पुन्हा आपल्यालाच हे मेहनत घ्यावी लागते. आपोआप वगैरे काही नाही होत. आपोआप अजिबात काहीच नाही होत. तर तो अवेअरनेस वाढून 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 म्हणजे ते खूप काम करावं लागतं स्वतःवर. आणि त्यामुळे हे जे वाक्य आहे, आपण आपण मानोनी महंत फुगती अद्भुत गर्वे तेणे, ह्याच्यामध्ये मॅक्झिमम जनता येते. ह्या ह्या संपत्तीमध्ये, ह्या स्पेशली ह्या ओळींमध्ये, असुर संपत्तीत प्रत्येक मनुष्य येतो. अगदी सद्गुरू लेवलवरचा सोडून सगळे जण येतात. अगदी मी पण, सगळे येतो आपण ह्याच्यात. आणि म्हणून सतत काम करावं लागतं, सतत काम करावं लागतं. एकही दिवस हातातला झाडू ठेवता येत नाही, स्वतःला झाडून काढावंच लागतं. कचरा काढावा लागतो स्वतः मधला, दुसऱ्यांचा नाही. त्याचं तो बघेल, आपलं आपण बघायचं. एक इथे रजिस्टर करा, दुसऱ्याला शिकवायला जायचं नाही. आणि म्हणूनच इथे पुढे म्हटलंय, लोखंडाचे खांब जैसे सदा ताठ, तैसे ते गर्विष्ठ वाकती ना. प्रचंड प्रॉब्लेम आहे हा गर्वाचा. अगदी माणसा माणसात आपल्याला चांगल्या चांगल्या मैत्र मैत्रिणींमध्ये गर्व, आडमुठेपणा, ताठा. ताठा म्हणजे इतका जास्त असतो आपल्या सांध्यांमध्ये. हा जो ताठा म्हटलाय ना, हा ताठा अडकलेला असतो. बेंडिंग टेंडन्सी नाही, झुकण्याची ऍटिट्यूड नाही. मग काय होतं? गुडघे दुखी, सांधे दुखी, ताठा असतो, हिलिंग मध्ये सापडतं. आणि म्हणून आपल्याला आपल्यामध्ये नम्रता हा शब्द जो आहे, लीनता, नम्रता, हे किती सटल लेवलवर त्याचे ना, त्याचे गुण आहेत की ते असे आपल्याला आले असं आपण म्हणू नाही शकत. खूप जास्त पुढे जाऊन ते येतात. म्हणजे तिथे म्हणजे तुम्ही मर्जच होऊन जाता पिक्चर बरोबर. म्हणजे देर इज नो प्रेझेन्स अँड स्पेशल ऍटिट्यूड विद इन यू. म्हणजे आपली आयडेंटिटी संपूर्ण अशी मर्ज होऊन जाते सराउंडिंग मध्ये. तेव्हा ह्या गोष्टी कम्प्लिटली लवचिक झाला माणूस, फ्लेक्झिबल झाला. अदरवाईज त्या स्टेज पर्यंत हे सगळं असतंच असतं. माझ्यात नाही असं म्हणून इग्नोर करायचं नाही, नाहीतर पुढे जाऊन आपण ठापकन खाली येणार याची पूर्ण खात्री, पूर्ण खात्री. नातरी पर्वत जैसे नभी उंच, लीनता तैसेच नेणती ते. मग थोरपण आपुले आपण मुखे वाखाणून आनंदती. मग आपली आपणच तारीफ करायची, लोक करत नसतील तर आपली आपण करायची. तया आनंदाच्या भरी तृणाहून लेखिती ते हीन जगा लागी, धनाची यामध्ये माझो नियापाही नेणती ते काही कार्या कार्य. पार्था जयापासी सामुग्री ही ऐसी काय ते तयांसी यज्ञ याग. मग त्यांना मग कर्मकांड, पूजा अर्चा. आता आपण पूजा करतो, पूजा करतो, सारी देवाची रोज पूजा करतो आपण सगळ्या घरांमध्ये. त्या पूजेच्या क्वालिटीमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. जेव्हा एखादा म्हणजे फरक फरक असतो ते प्रत्येक माणूस पूजा करतो. काही लोक घाई गडबडीत एकदाच ते पाणी ओततात त्या देवाच्या डोक्यावर, त्याला पुसतात, गंधाचा टिळा मारला, काय ती हे म्हटली, 4 फुलं वाहिली, झाली पूजा. आणि कृतकृत्य वाटतं आपण पूजा केली. खरी पूजा आहे फूल रूपानी स्वतःचे एक 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 एक
निगेटिव्ह हे समर्पित करायचे. आत्म्याचा सुगंध रूपी अगरबत्ती लावायची. उत्तम विचार रूपी अगरबत्ती, दिवा, हे सगळं आतून प्रोसेसिंग झालं पाहिजे, तर ती खरी पूजा. त्याच्यासाठी काय असं काय खूप 2 तास वगैरे लागत नाहीत. 10 मिनिटाच्या पूजेत सुद्धा हे सगळं होऊ शकतं जे मी बोलतीये. देवाची पूजा हे फक्त ऍक्टिव्हिटी राहिलेली आहे, जशी न्हाणं खाणं पिणं ऑफिसला जाणं तसं देवपूजा हे तसं नाही पाहिजे. पूर्ण दिवसभर तिथे बसायलाही कोणी सांगत नाहीये, पण आपण किती समर्पित आहोत त्या यज्ञयागात आणि कर्मकांडात, ते महत्वाचं आहे. किती आत्म्यापासून केलं जातंय ते महत्वाचं आहे. कृती काय केली, कोणतं फुल वाहिलं, रोज हार वाहताच आहात का, ते महत्वाचं नाही. अगरबत्ती नाहीये, संपली, मग आरडाओरडा नाही. तो आरडाओरडाची गरज नाहीये, भाव महत्वाचा आहे तिथे. म्हणतात ना, देव भावाचा भुकेला. त्याला भाव पाहिजे, तुम्ही काय भाव देता. महादेवांना तुमचा भाव, अंतःकरणातली स्थिती, ती प्रिय आहे. श्रीकृष्णाला काय, श्रीकृष्णाला त्या गोपी आणि ते इतके साधे लोक प्रिय होते, कारण त्यांचं हृदय साफ होतं. त्या गोपी अत्यंत हृदयाने मऊ लोण्यासारख्या. त्यांना त्याला भाव प्रिय आहे तो. त्याला ते तुमचं तामझाम नकोय सगळा. आणि म्हणून आपण कसं केलं पाहिजे, आपली पूजेमध्ये सुद्धा आपली संपत्ती नाही दिसली पाहिजे, तर आपला भाव दिसला पाहिजे. जर तो दिसत नसेल तर आपण पण आसुर संपत्तीत सामील आहोत. खूप मायन्यूट आहे. असुर संपत्ती ही 6 विकारा षडविकारांमध्ये मर्यादित नाही. अत्यंत बारीक, त्याचं सुईच्या टोकापेक्षाही बारीक सूक्ष्म त्याचा प्रेझेन्स आहे, जो सगळीकडे आपल्याला दिसेल ऑब्झर्व केला तर. इतकं मायन्यूटली साफ करायला निघालं, कम से कम पॉइंट आउट केलं ना तरी कळेल की अरे बाप रे, दैवी संपत्तीचं तर माहिती नाही, आपल्याला आसुरी संपत्तीच जास्त आहे. आणि म्हणून हा एकट्याने खेळायचा खेळ म्हटला. याच्या खेळातच आपण इतके बिझी होऊन जाऊ, आपल्याला पार्टनर्सची जरूरतच नाही. पार्था जयापासी सामुग्री ही ऐसी काय ते तयासी यज्ञ याग. हे सगळ्याकडे आपलं बाह्य पैसा आहे, ते मान मरातब अहंकार हे सगळं असल्यावर त्याला काय ते यज्ञयागाच्या पूजेचं आणि याचं त्याचं सामुग्रीचं पडलेली आहे, त्याला काहीच फरक नाही पडत. परी काय नोहे तयाच्या हातून वेडे पिसे जन जाहले जे. म्हणून ते मूर्ख बलोन्मादे मग यज्ञाचे ही सोंग आचरती. मूर्ख म्हटलेलं आहे, नेहमी त्यांनी मूर्ख म्हटलेलं आहे. प्रत्येक म्हणजे अक्षरशः ठार बेवकूफ बिलकुल. कसं कापून चाबूक शब्द हा अक्षरशः चाबकाप्रमाणे चाललेला आहे. बलोन्मादे, बल, शक्ती, सामर्थ्य, मग ताकद, मस्ती, ताकदीच्या मस्तीने. ताकद म्हणजे शारीरिक ताकद नाही, मानसिक ताकद, आर्थिक ताकद, शारीरिक ताकद, वैचारिक ताकद, ज्ञानाची ताकद, हे सगळ्याची मस्ती असते माणसाला. आणि म्हणून ते सगळे मूर्ख यज्ञाचे ही सोंग आचरती, सगळं सोंग करून जगतात आणि आणखीन फ्रेमिंग करत जातात स्वतःला. आपण कुठल्या फ्रेम मध्ये स्वतःला फिट करतोय. खूप काम करायचंय आपल्याला स्वतःवरच. आपण परिपूर्ण नाही, अत्यंत लोएस्ट स्टेजवर आपण सध्या सद्यस्थितीत आहोत. आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे जमणार नाही, होणार नाही, या जन्मात नाही, रडकेपणा तर मला तर डोक्यात जातं, माझा राग येतो, मला मनुष्य रडगाणं गातो. सगळं इक्विपमेंट्स घेऊन सफाईला निघालं पाहिजे. बघू कधी होईना का, आम्ही काम तर सुरू करतो, हा ऍटिट्यूड पाहिजे माणसाचा. कधी जाणार, काय होणार, त्याचं कोणी बघितलंय, त्याचा विचारच नाही करायचा आहे. निष्काम कर्म, कुठलीही कामना नाही, अपेक्षा नाही. कुठलाही ध्यानधारणा, श्वासाचे प्रयोग करताना, कुठल्याही ऍक्टिव्हिटी करताना, अंतःकरणाची स्वच्छता करताना कुठलेही टार्गेट्स ठेवायचे नाहीत, अपेक्षा ठेवायच्या नाहीत, संकल्पना मांडायच्या नाहीत डोक्यात. काम करायचं.
अगदी मनापासनं सुरुवात करायची. कुठलंही त्याला पुढचं प्लॅनिंग नाही पाहिजे. हे झालं तर हे झालं तर हे शेख चिल्ली सारखं. ते नाही करायचंय. कारण कारण का? कारण त्याचं आपल्याला नाही माहिती आपण पूर्वजन्मात काय कर्म केलेली आहेत. त्यामुळे घाण किती लेयर्सची आहे. किती लेयर्सची घाण आहे हे आपल्याला माहिती नाही. कोणाला माहिती अगदी लास्ट लेयर उरला असेल आणि कोणाला माहिती 1000 लेयर असतील. त्यामुळे आपण प्लॅनिंग बेकार येते. कारण काय होईल प्लॅनिंग करून करून, मी हे खूप प्रॅक्टिकली बोलतेय. कारण प्रॅक्टिकली का बोलू शकते, कारण मी खूप ऑब्झर्व केलंय. जसं मी स्वतःवर काम करत होते. माझे काय म्हणतो आपण, गुरु भगिनी गुरु बंधू, तेही लोक काम करत होते. पण एका सर्टन टाइम नंतर ना पेशन्स खतम होतो. कारण असं वाटतं, आणि माणूस स्वतःच ठरवतो नाही माझ्यात हे नाहीच आहे, माझ्यात ते नाहीच आहे, माझ्यात अमुक नाहीच आहे. कंटाळा येतो काम करायचा, मग कन्क्लुजनला जातो की नाही आता मी हे इतकं बरंच ह्याच्यावर साफसफाई केली आहे या एका गुणाची, दुर्गुणाची. आता माझ्यात अहंकार नाहीये, आता माझ्यात अज्ञान नाहीये, आता माझ्यात काय अँगर नाहीये. असं स्वतःच ठरवून शेवटी कंटाळून मोकळा होतो. कारण का? तो तो दिसत नाही पटकन असलेला. त्याला खूप जास्त सूक्ष्मात ऑब्झर्व करावं लागतं दुर्बिणीनं स्वतःला. तो वर येतो पण बरोबर, खालची घाण बरोबर वर येते. की मग कळतं की अरे नाही हे तर गेलंच नाही अजून. मग परत कामाला, मग पेशन्स जातो. आणि म्हणून टार्गेट फिक्स नाही करायचं याच्या बाबतीत. स्पिरिच्युअल प्रॅक्टिसच्या बाबतीत कुठल्याही टार्गेट फिक्स नाही करायचं. मी ह्याच्यानंतर हे करीन, मग एवढं पोचीन तेवढं पोचीन, नाही. आपल्याला काही माहितीच नाही. अगदी समर्पित होऊन शुद्ध मनाने मस्त एन्जॉय करत करत राहायचं. असं आहे. म्हणून ते मूर्ख बलोन्मादे मग यज्ञाचे ही सोंग आचरती पुंडना मंडप नको तया वेदी साधन समृद्धी यथायोग्य विधी विधानाशी सदा ज्यांचे वैर ऐशापरी स्वैर यज्ञयांचे देवा ब्राह्मणांचे नावही ते कानी न यावे म्हणून इच्छितीचे. आता आता ते गणपती बसवतात सगळ्यांच्या घरी. गणपती आता स्थापना होणार आहे. देवी बसवतात, काय गौरी बसवतात, नंतर काय नवरात्र करतात, असं सगळ्यांच्या घरी असतं. आपण ऑब्झर्व केलं तर बघायला मिळेल की आपण तो देव म्हणून बसवतो, पण त्याला खेळण्यातल्या असल्यासारखा ट्रीटमेंट मिळते. काही त्याचं म्हणजे ते काही काय म्हणतात त्याला, काही त्याचे विधिनिषेध पाळणं, कोणी येऊन टच करताय त्या मूर्तीला, त्याच्यात प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, त्याचं पावित्र्य सांभाळणं, घरामध्ये कशा त्याच्या समोर काय बसून आपण चर्चा करतोय आलेल्या गेस्ट बरोबर, आपला चर्चेचा विषय काय आहे, इथपासून सुरुवात होते. अन्न बनवलंय ते किती शुद्धतेने बनवलंय, त्याच्या मागचे विचार काय आहेत, त्याच्या मागे पैसा कसा आलेला आहे. खूप खोलवर जातात ह्या गोष्टी, खूप जास्त खोलवर. पण हे आता उत्सव मूर्ती म्हणून लोक बसवतात, पण तरीही तो देव आहे. आपण मानव आहोत, मनुष्य आहोत. आपण ते काही रिच्युअल्स फॉलो केल्याच पाहिजेत, काही स्टँडर्ड मेंटेन केलंच पाहिजे. तिथे काळजी घेतलीच पाहिजे. आपण देवाची मूर्ती घरात बसवतोय, त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करतोय, टेम्पररी बेसिसवर का होईना 2-4 दिवसासाठी, पण हे सगळं प्रोसेसिंग होतंय. मग त्याचं सिरियसनेस किती आहे आपल्याला, हे महत्वाचं आहे. देवा ब्राह्मणांचे नावही ते कानी न यावे म्हणून इच्छिती जे तेथे तया देवा पाचारितो कोण यावे हो म्हणून यज्ञ यागी वृतवासराचे कातडे काढून तया माझी तृण भरोनिया मग धेनू पुढे वत्स ते ठेवून करीती दोहन युक्तिमंत दाखवोनी तैसे यज्ञाचे निमित्त सर्व आप्त इष्ट बोलावोनी आहेराच्या नावे असुरते जन सर्वस्व हिरोन घेती त्याचे साधावया लागी आपुला उत्कर्ष इतरांचा नाश इच्छुनिया
ऐशा परी जाण करोनी यजन जगा नागवू न टाकती ते. आपण आता कसं लोक कसं करतात त्याच्याबद्दलही त्यांनी म्हटलं आहे. आहेराच्या नावे आसुर ते जन सर्वस्व हिरोन घेती त्यांचे. साधावया लागी आपुला उत्कर्ष इतरांचा नाश इच्छोनिया. ऐशापरी जाण करोनी यजन जगा नागवून टाकीत ते. अहंकार बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रिता मामात परम मामात्म परदेहेषु प्रद्विषंतो सूयका. मग भेरी डंके पुढे झडवोनी दीक्षित म्हणोनी मिरविती. मग भेरी डंके पुढे जडवोनी दीक्षित म्हणोनी मिरविती. तया अधमाते चढे अभिमान व्यर्थ मोठेपण येता ऐसे. काजळे अंधार काढावा लिंबून तैसे मूर्खपण दृढ होय. भरे अंगी ताठा दुणावे अहंता बळावे सर्वथा अभिचार. तेच इथे आता तेच म्हटलंय दीक्षित म्हणजे जो ब्राह्मण बोलवलेला असतो. मग भेरी डंके पुढे झडवोनी दीक्षित म्हणोनी मिरविती. तया अधमाते चढे अभिमान व्यर्थ मोठेपण येता ऐसे. आता जे पूजा अर्चा सांगतात त्यांना सुद्धा हे लागू होतं. म्हणजे पूर्वी जे पंडित यायचे पूजा करायला सांगायला ब्राह्मण त्यांची उपासनेचा प्रकार आणि आता तो बिझनेस म्हणून केला जातो. तर बिझनेस म्हणून करताना ते सगळं गुंडाळी असते. कित्येक वेळेला काय ते श्लोक ते मंत्रपठण होत आहे आपल्याला पत्ता पण नाही लागत. 4 तासाची पूजा आपल्याला 2 तासात आटोपल्यासारखी वाटते. अंदाज येतो आपल्याला ज्यांनी ठेवलेली असते. जे पूर्वीपासून करत असतात त्यांच्या लक्षात येतं की अरे हे काहीतरी गडबड गडबड झाली आज. सगळं गुंडाळी केली. तर हे हे सगळे गुण ना या आसुरी संपत्तीतच येतात. की जे आपण काम करतो आहे, जे कार्य करतो आहे, जी रिस्पॉन्सिबिलिटी आपण प्ले करतो आहोत, रोल प्ले आहे तो यथोचित व्यवस्थित पुरा व्यवस्थित परफेक्शननी झाला पाहिजे. त्याचं काहीतरी महत्व आहे. आपण जे काम हातात घेतलंय, आपण ज्या रोलमध्ये आपण काम करतो आहोत, 4 पैसे घेतो आहोत, कमावतो आहोत, त्या बेसिसवर आपण वेड नाही बनवू शकत त्या देवतांना आणि त्या पूजा आणि त्या विधींना. पण हे सगळं घडताना आजही आपल्याला दिसत आहे. पूर्वी असे प्रकार नव्हते. मग भेरी डंके पुढे झडवोनी दीक्षित म्हणोनी मिरविती. तया अधमाते चढे अभिमान व्यर्थ मोठेपण येता ऐसे. आपल्याला दिसतं ते पंडित सुद्धा म्हणजे अक्षरशः खूप म्हणजे अगदी एकदम बाहेर न येणार, हातपाय धुवायची पद्धत नाही किंवा काय काही त्यांचाही विधी निषेध ते पाळताना दिसत नाहीत. बोलायची पद्धत कुठल्याही विषयावर चर्चा करतात. जे खरं तर खूप खोलात जायचं म्हणलं तर खूपच जातं मग हे. पण त्या लोकांनाच आता तो हे राहिलेला नाहीये, ताळतंत्र काही राहिलेलं नाहीये की आपण काय करतोय. सगळ्याचा मजाक बनल्यासारखं झालेलं आहे. ती देवपूजा देवधर्म सगळ्याचं फॅशन आणि एन्जॉयमेंट असं कन्व्हर्शन झालेलं आहे. आता पूर्ण कन्वर्ट होऊन गेल्यात या सगळ्या गोष्टी. त्यातलं पावित्र्य त्यातला गांभीर्यता आपल्याला फार कमी ठिकाणी बघायला मिळते पाळलेली. काजळे अंधार काढावा लिंबून तैसे मूर्खपण दृढ होय. भरे अंगी ताठा दुणावे अहंता बळावे सर्वथा अविचार. मग चढे त्यांच्या बळासी बळ आणि का समूळ उच्छेदाया. आणि आता आपण बघतोय परदेशी लोक येऊन इथे उलट वैदिक ज्ञान घेतायत. मंत्र उच्चार आणि वेदांचा अभ्यास आणि सगळ्या ज्या थिओरीज आहेत आपल्या शास्त्र त्याचा अभ्यास करून इथून ज्ञान घेऊन जाताना आपल्याला दिसतात. पण आपले लोक आता सध्या वेस्टर्न लाईफस्टाईल मध्ये भुरळून आंधळेपणाने जगताना आपल्या भोवती सगळा समाज आपल्याला दिसतोय. काही काळानं त्यांना जागृती होईल तेव्हा उशीर झालेला असेल. पण आता सध्या वेस्टर्न कल्चरच आपल्याला सगळ्या अवतीभोवती लोक जगताना आपल्याला दिसतं.
भरे अंगी ताठा दुणावे अहंता बळावे सर्वथा अविचार मग चढे त्यांच्या बळासी बळ आणि का समूळ उच्छेदाया अहंकार आणि सामर्थ्य ही दोन्ही एकत्र मिळवून येता ऐसी अहंकार आणि सामर्थ्य अहंकार म्हणजे मी अमुक अमुक आहे किंवा मला हे येतं हे आणि त्याच्याबरोबर पैशाचं आणि आर्थिक आणि शारीरिक सामाजिक सामर्थ्य एखाद्या पोझिशनवर आहोत एखाद्या मंत्र्याचा रिलेटिव्ह आहोत हे सामर्थ्य हे दोन्ही जेव्हा एकत्र मिळून येतं तेणे दर्पाची या सागरा लागून अमर्यादपण प्राप्त होय मग तिथे अफाट झालेलं दिसतं आपल्याला दुर्गुण जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात आपल्याला हे बघायलाही मिळतं आपल्या अवतीभोवती माणसांमध्ये कामाचेही पित्त खवळून जाय दर्प जेव्हा होय अमर्याद लागताची मग मग ती ट्रेन आहे एका पाठोपाठ एक सगळे येणार आहेत त्याच्याकडे लागताची मग कामाची ती धग भडकते आग क्रोधाचीही जैसे तुपाचे वा तेलाचे कोठार पेटावे प्रखर ग्रीष्म काळी तोची तया भर द्यावया साचार भेटावा अघोर वारा तेथे तैसा तैसी जया ठाई अहंकार बळ दर्पादी सकळ वस्ती आली सगळी वस्ती सगळी ती चेन आहे सगळ्यांना घेऊन ते एकत्र ते कुटुंब सगळं त्याच्यात सामील होणार तया असुरांची हिंसा वृत्ती स्वैर कोणासीही ठार करू धावे आपुलेची रक्त मास आटवून जारण मारण साधिती ते ऐशा कर्मी जो मी अंतर्यामी देव तयासीच घाव लागती ते आता त्याच्या हृदयात पण परमात्माच आहे कारण सृष्टीमधल्या प्रत्येक बिंग म्हणजे जिवंत असलेल्या प्राण्यामध्ये प्राणी प्राणी म्हणजे ॲनिमल आणि ह्युमन ॲनिमल किंवा ह्युमन या सगळ्यांमध्ये शेवटी आतला जो स्पार्क आहे किंवा एकदम लाईट आहे हिडन आतमधला तो कॉस्मिक परब्रह्मांचा आहे परब्रह्माचा आहे शेवटी दुःख त्यालाच होणार आहे ना या सगळ्या प्रोसेस मधून या सगळ्या प्रवासातून तो म्हणतो तिथे सुद्धा मी आहेच आहे ऐशा कर्मी जो मी अंतर्यामी देव तयासीच घाव लागती ते अभिचाराधिक कर्मे आचरोन टाकीती पिळवून ज्या ज्या दिवा तया जीवांठाई जो मी सच्चित घन तया मज क्षीण होय त्याचा आणि जे पिळवटले जातात जे जे त्रास भोगत असतात त्या आसुरी वृत्तीच्या माणसाच्या मुळे त्यांच्या हृदयातही तोच परब्रह्म आहे तेच तीच एक कॉस्मिक एनर्जी आहे तिथेही ती पिढ्यामध्ये राहते असं दोन्हीकडे त्याला त्रास होतो सच्चिदानंद घन परब्रह्मन जारण मारण इत्यादिकातून गेले जे सुटोन जीव कोणी तयाची यावर मी घालिती ते घाव मनी दुष्ट भाव बाळगोनी सती साधू संत उदार याज्ञिक किंवा अलौकिक तपोधन एकनिष्ठ भक्त संन्यासी महंत आणि शुद्ध चित्त वेद वेत्ते ऐशी ही जी माझी विश्रांतीची स्थाने शुद्ध सत्वगणे चोखाळली याच साधू संत उदार याज्ञिक तपोधन तपस्वी एकनिष्ठ भक्त संन्यासी महंत सती सावित्री जी एखादी स्त्री असेल शुद्ध पवित्र तिच्या तिथे मात्र त्याच्या हृदयामध्ये त्या परमात्म्याला विश्रांतीचं स्थान त्याचं आहे कारण त्याला तिथे सुख प्राप्त होतं कारण तिथे दुर्गुण नाहीत शुद्ध सत्वगुणांनी ते तेजस्वी शरीर धारण झालेलं असतं आणि त्यामुळे तिथे परमात्म्याला अत्यानंद प्राप्त होतो आणि त्याच्या त्याला विश्रांती मिळते परमात्म्याला नाही तर बाकीच्या या दोन्ही कॅटेगरीमध्ये जे सहन करत राहतात आणि जे अत्याचार करतात या दोन्हींच्या रूपामध्ये आतमध्ये तो पिढेमध्ये असतो त्याला त्रास होतो पण त्याला सुख या 5-6 कॅटेगरीच्या जीवांमध्येच मिळतं ऐसी ही जी माझी विश्रांतीची स्थाने शुद्ध सत्वगुणे चोखाळली तयावरी द्वेष विषलिप्त तीक्ष्ण सोडिती ते बाण कुशब्दाचे आणि अशाच लोकांना आजकाल नावं ठेवली जातात
आपल्याला समाजात दिसतात, फार काही त्यांच्याबद्दल चांगलं बोलताना दिसत नाही. कारण का तर ते अध्यात्मामध्ये पुढे चाललेले असतात, ते वेगळ्या पद्धतीनं जगत असतात आणि ते दिसत असतं. जे काही असतं ते आपल्याला दिसतं, म्हणजे जे काही स्वरूप असतं ते काही लपून राहत नाही. अंतरंगातला प्रकाश हा बाह्य स्वरूपामध्ये येतोच, तो काही लपवण्यासारखा नाहीये, राहत नाही. मग अंतर बाह्य शुद्ध होऊन जातो, कारण तो तान कोणाबद्दल बोलते मी, हे जे एकनिष्ठ भक्त संन्यासी महंत ह्यांच्याबद्दल बोलते, की त्यांच्यातलं सत्वगुण इतका शुद्धता एवढी येते की ते पर्सनॅलिटी मध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागतं. तानहम द्विषतः क्रूरा संसारेषु नराधमान क्षिपाम्यजस्त्रम शुभाना सुरेष्वेव योनिषु ऐशा रीती माझे करावया वैर सिद्ध झाले नर असुरजे आपुले कर्तव्य जाती विसरवण करोनी धारण नरदेह तया पापियांते दंडितो मी कैसे ऐक सांगत असे धनंजया. आता तो जे पापी जन आहे त्यांना दंड पण करतो, आणि ते कसं करतो ते धनंजया मी आता तुला सांगतो, ऐक. नरदेहाची ती हिरोनी पदवी तया लागी ठेवी ऐशारी ती. नरकवास दिला जातो त्याला. म्हणजे यातून घ्यायचं काय, की आपण जे कर्म करणार त्याचा हिशोब वर होणार. एक एक कर्माचा, एक एक विचाराचा, थॉटचा, स्पीचचा, ऍक्शनचा, भवनगरीचा पाणवठासाचा, यातना ग्रामीणचा उकिरडा. मग आपण म्हणू बापरे एवढं सगळं नाही, असं नाही होत. आता आपण ज्या स्थितीत आहोत, आपल्यातही असुर संपत्ती आहे, मगाशी मी सांगितलं, पण आपल्याला काही एकदम असं एवढा नरकवास वगैरे असं काही नाही. पण आपला लेंदी होऊन जातो मग प्रवास, अनंत जन्म, ये जा ये जा ये जा ये जा, आणि त्या ह्याच्यामध्ये मागे पुढे मागे पुढे मागे पुढे होत राहतो मनुष्य. खूप लंबा होतो जर्नी. आणि मग त्याच्यात प्रत्येक जन्मात आपल्याला मिळालं तर बरं आहे, काय म्हणतो आपल्याला, चान्स अभ्यासाचा, ज्ञान संपादन करून साधना करण्याचा. त्याची काही गॅरंटी नाही आहे, कारण आपण काय कर्म केलेली आहेत अंतरंगात बाह्य वृत्तीनं. त्यामुळे पुढचा जन्म कसा येईल त्याचं काय आत्ता काही माहिती थोडीच आहे. तर म्हणून बेटर आहे की इमिजिएट जागं व्हायचं आणि आपण कामाला लागणं. आता कुठे मग कुठे करत बसणाऱ्यांना मग जर्नी लांब होऊ शकतो. आणि मग त्याच्यात काय अडचण, कारण गंमत आहे, खूप खूप गमतीशीर आहे हे जीवन. म्हणजे ना, खरंच खूप विचार केला 2 मिनिटं जर असं विचार करायला लागलं तर इतकं डोक्याला अभ्यास करण्यासारख्या गोष्टी आहेत. कारण इझी नाही आहे, लाईफ आहे. आणि म्हणून असं एक वाक्य बोललं जातं, काही जिथे चांगलं असतं, खूप मोठी पुण्याई आहे, खूप मोठं पुण्य कर्म केलेलं आहे, म्हणून आम्हाला अमुक अमुक मिळालं, असं जेव्हा मनुष्य म्हणतो कुठलाही, त्याला जे काही मिळतं त्याच्यासाठी पुण्य कर्म होतं म्हणून मिळालं, असं म्हटलं जातं. अशी वाक्य बोलण्याची पद्धत आहे भूतलावर. तर त्याचं कारण असं आहे, खूप मोठा पुण्याचा साठा होतो तेव्हाच खूप जास्त चांगली घटना घडते. खूप जास्त चांगली घटना म्हणजे कंपॅरिझन करा, ते त्या बराबरीचं पाहिजे. आपल्या जीवनात खूप मोठी अपॉर्च्युनिटी येणं, ज्ञान संपादन करण्याची, आणि ती त्याचं सत्कारणी लागणं, ह्याच्या मागे खूप मोठं पुण्य असल्याशिवाय ते होणार नाहीये. हा एक पार्ट आहे. ठीक आहे. ही एक कॅटेगरी आहे, म्हणजे ज्यांना जे जे असतं ते पुण्याई असते तेव्हाच मिळतं. इवन आता ज्यांच्याकडे पैसा नसतो, किंवा कुठलीही कुठलीही प्रॉब्लेम, काय म्हणतो आपण, कमी असते जीवनामध्ये, तर ते त्याच्यासाठी आवश्यक कर्म केलेलं नसतं पूर्वजन्मांमध्ये, आणि म्हणून ती या जन्मात ती स्थिती असते. म्हणजे काय, बराबरीचं हे आहे
इकडे पुण्य एवढं करा, तिकडे तुमचं लाईफ छान जाईल. सिंपल फंड आहे युनिव्हर्सचा. तुम्ही केलं नसेल तर तुम्ही लायक नाहीये मिळायच्या. तुम्ही म्हणजे मनुष्य, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही. काहीही प्रेम म्हणा, मागेही मी सांगितलंय लॉ आहे की तुम्ही करा तर तुम्हाला मिळेल, तुम्ही नाही केलं तर तुम्हाला नाही मिळणार. आपल्याला जे हवं ते आपलं केलेलं पाहिजे कर्म पूर्वजन्मांमध्ये. त्याचा आध्यात्मिक प्रवासाचं बद्दल बोलतोय आपण. पण गंमत अशी आहे की आपण एकटे जगत नाहीये ना, आपण इल्युजन मध्ये जगतोय. आणि इल्युजन म्हणजे प्रकृतीमध्ये जीव येतो जन्माला, तो शरीर प्रकृतीची चादर काढून घेऊनच येतो. त्यांनी त्याचा गोतावळापणा क्रिएट होतो जन्माला आल्यानंतर. आया बहिणी इकडचे तिकडचे 50 लोक अवतीभोवती, इल्युजनरी वर्ल्ड क्रिएट होतं एकदा बाहेर आला पोटात नाही. त्याच्या भोवती जे त्याचं त्याचं जे असेल तेवढं तेवढं काय म्हणतो ब्रॉड परिवार त्याचा. एखाद्याला अजिबातच कोणी नसतं, अनाथ जन्माला येतो, म्हणजे जन्माला अनाथ नाही येत, येतो पण त्याचे आई वडील त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत. मग तो एकटाच असतो. मग तो एकटा असतो म्हणून दुःख करतो की माझ्या भोवती माझं जग नाही, माझी माणसं नाहीत, माझा परिवार नाही. मग तो जोडून घेतो अननेसेसरीली 40-50 लोकांना. आणि एखादा 100 लोकांमध्ये जन्मालाच येतो. जन्मानीच नाती येतात त्याला. तर तो पसारा घेऊन आपण जगतो इल्युजनरी, मायेचा पसारा. आणि मग तो पसारा सुरुवातीला छान वाटतो, पण स्पिरिच्युअल पाथवर जाताना त्यातलेच 4 लोक आपले हातपाय खेचायला लागतात. मग आपण 10 पावलं पुढे जातो, 50 पावलं मागे येतो, 10 पावलं 5 पावलं पुढे जातो, 50 पावलं मागे येतो. हे सगळं होत राहतं. आणि म्हणून हे अवघड आहे. म्हणून पुण्याही पाहिजे, तरच एकदम जम्प, हाय जम्प मारून एखादं रॉकेट मिळाल्यासारखं आपण टामकानं तिकडे जाऊन आध्यात्मिक प्रगतीमध्ये जाऊन पडू उत्तमरित्या. किंवा आपल्याकडनं होईल, आपल्याला मिळेल. आणि म्हणून मिळालेली संधी दवडायची नाही असंही सांगतात. जेव्हा मिळत असतं तेव्हा वेडेपणा करायचा नाही. अहंकाराच्या पायी ती आलेली अपॉर्च्युनिटी दवडायची नाही, हातात आलेलं घालवायचं नाही. त्यामुळेच आहे. पण आता तो अहंकारही होतो पूर्वकर्माच्या दुष्कर्मांमुळे, तोही त्याच्यामुळेच होतो. आणि म्हणून ते खूप जर्नी अवघड आहे. आणि असं करत 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 मागे पुढे सापशिडीचा खेळ खेळत आपण कधी पोचणार. आणि म्हणून साठी तो अवघड आहे जर्नी. आणि म्हणून मिळतं तेव्हा लगेचच काम करायचं, अपेक्षा न ठेवता करायचं, विसरायचं नाही. हे लक्षात ठेवायचं सतत. नरदेहाची ती हिरोनी पदवी तया लागी ठेवी ऐशा रीती भवनगरीचा मग आता आपल्याला उकिरडा तर नाही मिळाला, पण हे आलेला प्रपंच जो इल्युजनरी सगळा घेऊन आपण जन्माला येतो, तो काही कमी त्रासाचा आहे? तोही तसाच आहे ना. त्याच्यातही तेवढेच पिडेत असतात लोक की अरे आम्हाला हे करायचंय पण ते होऊनच नाही राहिलं, आम्हाला अभ्यास करायचा पण होऊनच नाही राहिला, ध्यान करायचं पण होऊनच नाही राहिलं. म्हणजे काय की आपण जर मोजायला गेलं तर तो तेवढाच त्रासदायक आहे. पण हे जे वर्णन आहे हे अतिशय पापी जीवांसाठीच केलेलं वर्णन आहे. त्यांच्या बाबतीत हे सगळं होतं. त्यांच्या बाबतीत त्यांना चांगली माणसं, भोवतालची माणसं मारतात, हे करतात ते करतात, असं असं त्यांना त्रास जीवनामध्ये खूप येतो. त्या त्या कॅटेगरीचं हे वर्णन आहे. पण आपल्यासारख्यांना अर्ध अर्ध सज्जन म्हणेन मी, पूर्ण सज्जन नाही. कारण आपण आत्ताच असुरी संपत्तीचा मागे अभ्यास केला की काय काय आपल्यात पण आपल्याला सापडलं, म्हणून आपण पूर्ण सज्जन नाही होत, अर्धवट सज्जन. मग त्या अर्धवट सज्जनांना पारिवारिक म्हणजे मायेच्या पसाऱ्यांमधनं येणारे प्रॉब्लेम्स येतात जीवनातले रोजचे, नातलगांचे, परिस्थितीचे, पैशाचे. हे येतात छोटे मोठे, पण तेच मोठे मोठे असतात. असतात छोटे पण इफेक्ट त्याचा खूप मोठा असतो. त्यामुळे दोन्हींना तो दंड करतो पापी. भवनगरीचा पाणवठासाचा यातना ग्रामीणचा उकिरडा ऐसी तमोयोनी जिका धनंजया तीच देई तया मुढा लागी तृणही मिळेना खावयासी जेथे महावनी तेथे ऐशा घोर. आता
आता मी म्हंटल की मायेच्या इल्युजनरी याच्यात आपण जन्माला येतो आणि मग आपले पाय खेचले जातात मागे. मग आता आपण जगायचं कसं इथे? आता वाचता वाचता डोक्यात आलं की अर्धवट डिस्कशन नाही झालं पाहिजे ना. आपल्याला प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन इथं मिळालं पाहिजे. मग त्याच्यासाठी जगायचं कसं? तर आपल्याला ऍक्सेप्टन्स ठेवावा लागतो. ऍक्सेप्टन्स मोठी की आहे बरं का, चाबी आहे सगळ्याची. ऍक्सेप्टन्स ठेवला, जे आहे त्याला समजून घेतलं की माझ्या जीवनात हे काच घडलेलं आहे, मी का इथे आहे, मी या का का पायरीवर या उभ्या आहे, मी या चौकोनात का आहे इथे, मी या सर्कलमध्ये इथे का आहे आता, ह्या सिच्युएशन मध्ये मी का आहे, हे जर आपण जर विचार करून समजून घेतलं तर त्याला त्याचे रूट्स मागे कुठेतरी असल्याचं आपल्याला अंदाज आल्यानंतर ऍक्सेप्टन्स इझी जातो की ओके हे आपलंच काहीतरी आहे, केलेलं कर्म, त्यामुळे आपल्याला या सिच्युएशन मध्ये आपण आहोत. ते काही काही खूप काही वाईट गोष्ट नाही की हाय हाय करायची. कारण अनंत जन्म झाल्यावर कर्म क्रिएट होणारच आहे ना. म्हणून माथा फोडून घ्यायची काही जरूरत नाहीये. अंडरस्टँडिंग, शहाण्यासारखं वागणं, ज्ञानी माणसासारखं वागणं, विवेकाने वागणं, ते हे आहे की ऍक्सेप्टन्स ठेवल्यानंतर स्वतःला शांत करायचं आणि सगळ्यांशी पुन्हा प्रेमाने आणि आपली काही प्रिन्सिपल्स आहेत, स्पिरिच्युअल प्रिन्सिपल्स, त्याला त्याला धरून जगायला शिकायचं. त्या त्या दिलेल्या दैवी गुणांना घेऊन जगायला शिकायचं. मग तिथे हाय 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 करत बसायचं नाही, हे शहाणपणाचं जगण्याची पद्धत आहे. हे त्याच्यावर सोल्युशन आहे. जर आपल्याला मायेच्या परिवाराने जकडलं असेल तर तिथे काय करायचं, आणि बाकी अशी जर शिक्षा असेल जी इथे पापियांना दंड जो म्हटलेला आहे, तिथे मग तोच तुम्हाला तारून नेईल त्या व्यक्तींना. ऐसी तमोयोनी जिका धनंजया, तीच देई तया मुढा लागी. तृण ही मिळेना खावयासी जेथे, महाबनी तेथे ऐशा घोर. व्याघ्र वृश्चिकादी योनी माझी हीन, घाली तो मी जाण तया लागी. एकदम खालच्या किंगडम मध्ये, अॅनिमल मध्ये, अॅनिमल वर्ल्ड मध्ये डायरेक्ट त्यांना खाली टाकतो. म्हणजे पुन्हा तिथून वर यायला, मनुष्याचा कॉन्शियसनेस यायला त्याला प्रचंड पुन्हा केवढा मोठा लॉंग जर्नी करून ठेवतो. म्हणजे अल्टिमेटली जर्नी वाढवतो. बघताय ना, मी तेच बोलतीये की जर्नी वाढवतो आपण वेडेपणा करून. आणि त्यांना जी शिक्षा मिळते ती तशीच मिळते, पण आणखीन खालच्या वर्ल्ड मध्ये त्यांना ढकलून दिलं जातं, जे इतके वाईट, पापी आणि दुष्ट आहेत. ऍक्च्युली दानव वृत्तीचे जे माणसं असतात त्यांना, कुकर्म करणाऱ्यांना खालच्या ह्याच्यात जातात ते प्राणी जगतामध्ये. मग क्षुधेने ते होता कासा विस, बोकाणी ती मास आपुलेची. त्याची होनी माझी जन्मती फिरून, जाता ते मरून ऐशा रीती. किंवा आपुल्याचं गरळाच्या दाहे, सदा जळत आहे अंग ज्यांचे. आता हे बघा इथे म्हटलंय, त्याची योनी माझी जन्मती फिरून, जाता ते मरून ऐशा रीती. त्याच त्याच योनीत, तुम्हाला माहितीये ना, ते अॅनिमल किंगडम मध्ये ग्रुप सोल आहे. ते मरतात त्याच्यातच पुन्हा जन्माला येतात, येतात पुन्हा त्याच्यातच येतात. म्हणजे ती सायकल त्यांची चालू राहते. कॉन्शियसनेस पूर्ण एक ग्रुप सोल आहे ना. तर अख्खा सोल जोपर्यंत इव्होल्युशन त्याचं होत नाही, तोपर्यंत त्याचं कॉन्शियसनेस मध्ये येत नाही तो जवळ ह्युमनच्या, तोपर्यंत त्याला अॅनिमल वर्ल्ड मधनं ह्याच्यात शिफ्टिंग होऊ शकत नाही. तर त्यामुळे पुन्हा पुन्हा तिथेच तो तडफडत बसणार, जीवन जगत राहणार. किंवा आपुल्याचं गराळाच्या दाहे, सदा जळत आहे अंग ज्याचे. ऐसे तया सर्प ठेवी तो करून, बिळात कोंडून राहती जे. घेतला तो श्वास सोडाया बाहेर, जेवढा साचार वेळ लागे. तेवढा ही तया दुर्जनासी साच, विसावा नाहीच धनंजया. ऐशापरी गेले जरी कल्पकोटी, तरी नाही मुक्ती क्लेशातून. बघा, कल्पकोटी, कळतंय, अॅनिमल किंगडम मध्ये गेल्यावर वापस येणं फार अवघड आहे. म्हणून पाप करायची नाहीत, दुष्टपणाने वागायचं नाही ह्याच्यासाठी. कारण पुन्हा वापस ह्युमन मध्ये यायला तेवढा वेळ लागणार. ह्यापरी अधम योनी माझी जन्म, पेणे हे प्रथम तयाचे गा. मग याहूनही आणिक दुर्गती, तुझं सांगू किती धनंजया.
असुरी योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम ऐक पावती ते कैसा अधोगती जोडोनी संपत्ती असुरी ही मिळे व्याघ्राधिक तमो योनी माझी अल्प विश्रांती जी देहाधारे. व्याघ्राची योनी कोणती आहे? तामस गुणी आहे ना, कारण ते मांस भक्षण करतात. त्यांची वृत्ती तामसी वृत्ती आहे. वाघांच्या जमातीची किंवा त्या कॅटेगरीच्या अॅनिमल्सची, वाईल्ड अॅनिमल्स. तीही तयांची मी घेता हिरावून तमची होऊन राहती ते. जयाचा किळस वाटे पातकाते अंधारही जेथे काळवंडे. क्षीणातेही क्षीण जयाते पाहून जायसी सारून नरकही. महाभयाचाही होय थरकाप जेणे योगे ताप तोही पोळे. आता मी एक गंमत सांगते. मी कोण काय त्याचा रेफरन्स काही देणार नाही, पण मी मनुष्यांच्या सोल बद्दलच सांगणार आहे आता काहीतरी वेगळं. की जर एखादा सोल म्हणजे अनंत जन्म एका पर्टिक्युलर टाईपचं जीवन जगत असेल, एक टेंडन्सी असते. मागे पण मी अनेकदा अनेकदा सांगितलंय, सोलची टेंडन्सी असते. सोलची जसं आपण मागे मी सांगितलं होतं की सुसाईड जे करतात, त्या सोलची ती सुसायडल टेंडन्सी बनते. मग ते लाईननी 3-4 जन्म, 5-6 जन्म, डिपेंड करतं केस टू केस, ते सुसाईड करत जातात. एका जन्मात केलं, दुसऱ्या जन्मात केलं, कारण ती प्रिव्हियस लाईफ मधली मृत्यूच्या वेळच्या ज्या वासना आणि जी एनर्जी आहे ना, ती त्यांना सोडतच नाही. आणि त्यामुळे रिपीटेडली सुसायडल केसेस, म्हणजे अनेक जन्म त्यांचे रिपीट होतात. ती टेंडन्सी सोलची बनते. तशीच सोलची जगताना पण ना, माणसं जी वागत असतात ना, ती सोलची टेंडन्सी बनून जाते. दुष्टपणा, दुसऱ्याला त्रास देण्याचं, किंवा मिळालं नाही तर भयंकर काहीतरी निर्णय घेऊन निर्णयाप्रत जाऊन दुसऱ्यांना त्रास होईल असं जगणं, किंवा स्वतःचं जीवन संपवणं, किंवा दुसऱ्यांना इतकं जास्त मनातनं हे करायचं की अगदी म्हणजे नष्ट झालं पाहिजे. मी बोलते, तुम्हाला कळेल, आय आय डोंट नो कळेल की नाही, पण ऍक्च्युली असं करतात लोक. म्हणजे नुसता थॉटच इतका जहरीला की असा थ्रो केला की समोरचं नष्टच होईल. म्हणजे त्याचं जे आहे नाही ते जीवनची दिशा बदलून जाईल. नुसता विचार किंवा त्या विचारामागचे दुष्ट शक्तींचा अभ्यास असतात, असे लोक असतात. हे मी अनुभवांवर, ऑब्झर्वेशनवर, पाहिलेल्या गोष्टींवर बेसिसवर बोलते आहे. मी काय पुस्तकी ज्ञान किंवा कुठेतरी काहीतरी इमॅजिनेशननी नाही बोलत आहे. पण ऍक्च्युली हे सगळं करतात. म्हणजे आपण अनंत वेगळ्या वेगळ्या जन्मातनं ट्रॅव्हल करत असतो. आता एक्झाम्पल द्यायचं तर, आता समजा की एखाद्या जन्मात मी दिल्लीमध्ये राहिले अख्खा जन्म, मग पुन्हा मनुष्य जन्म आला, मग मी नेपाळमध्ये राहिले, मग कुठला जन्म आला, मग काय, मग मी कुठल्या तरी परदेशातल्या एखाद्या कंट्रीमध्ये राहिले. तर म्हणजे आपण तिथे राहतो म्हणजे काय करत असतो, आपण तिथली सगळी राहणीमान, तिथली सगळी सामाजिक आपली राहायची पद्धती आपण ऍब्सॉर्ब केलेली असते, लाईफस्टाईल. हो की नाही? तसंच आपण ज्या स्कूलमधनं तयार होत असतो स्पिरिच्युअल जर्नीमध्ये पण, तर कधी आपण काय बुद्धिझम मध्ये कदाचित अभ्यास केलेला असेल, कधी आपण वैदिक एखाद्या गुरुखाली अभ्यास केलेला असेल, कधी आपण क्रियायोगीच्या गुरूंच्या खाली आपण एखाद्या जन्मात अभ्यास केला असेल. तर म्हणजे काय की ते सगळं गाठोडं घेऊन आपण जात असतो दरवेळेस आपला सोल. कळतंय? तर तसं मी समजा दिल्लीमध्ये राहिले होते, तर दिल्लीच्या माझ्या त्या भूमीच्या रिलेटेड जेवढं माझा कॉन्शियसनेस मध्ये मी मटेरियल इकठ्ठा केलेलं आहे, ते मृत्यू समयी मी घेऊन जाणार आहे.
मग नेपाळचं माझं लाईफ असेल एक्झाम्पल, माझं असं झालेलं नाहीये, मी एक्झाम्पल देतेय, नाहीतर वाटेल की मी माझ्याबद्दलच बोलतेय. मी हे कम्प्लिटली एक्झाम्पल देते. समजा नेपाळमध्ये कोणी जन्माला येऊन तो हे झालाय, तर तो तिथल्या एनर्जीज ना घेऊन तो वर जाणार आहे. तिथला अनुभव, बेसिकली अनुभव आपला, ठीक आहे ना. तसंच आपण जिथे जिथे जगलेलो असतो, तिथल्या सगळ्या अनुभवांना घेऊन आपण वर जात असतो. तर ते जे अनुभव असतात ना माणसाचे, मग तिथे आपण जे शिकलेलो असतो ते ज्ञानही आपल्या सोबत असतं. मागे मी डिस्कस केलं होतं की आपल्या बरोबर काय काय जातं. जड आपण इथे ठेवतो, सूक्ष्म आपण घेऊन जातो. ह्याच्यावर मी डिस्कस केलं होतं. तर जड म्हणजे फक्त आपल्याला बनलेल्या वस्तू आपण जमिनीवर इथे ठेवून जातो. घर, पैसा, माणसं, कपडा लत्ता, सगळं प्रॉपर्टी आणि दागिना, पैसे, हे आपण इथे ठेवून जातो. घेऊन काय जातो? आपण जे ज्ञान संपादन केलेलं, टेक्निक शिकलेलो असतो, ती आपण घेऊन जातो. आपण जे जे ज्ञान मिळवलेलं असतं ते आपण घेऊन जातो. त्याच्यानंतर आपल्या सवयी असतात त्या आपण घेऊन जातो. आपले अनुभव जे आयुष्यभर आपण घेतलेले असतात ते घेऊन जातो. मग एखाद्याचा अनुभव असतो की अरे कायम फेल्युअरच अनुभवलं, ते फेल्युअरची अनुभव पण त्याच्याबरोबर जातो. ज्याने आणखीन काय अनुभवलं असेल ते वर जातं. सगळं आपल्या बरोबर वर जातं. कारण हे सगळं सूक्ष्म आहे, ते काही जड नाही आहे. फेल्युअरचा अनुभव हा काय असं दाखवतो थोडी येतो. तो तो सटल आहे ना. तर तो सोल बरोबर वर जातो. तर तो सगळा अनुभव आपण घेऊन जातो. तर त्या अनुभवांमध्ये आपण जे जे शिकलेलो असतो आणि जे अनुभव असतात ते सगळे आपल्या बरोबरच असतात. आणि या पॅटर्ननी ती टेंडन्सी बनते, जी मी सोल टेंडन्सी बोलतेय ती. तर प्रत्येक सोल त्या टेंडन्सीच्या आधारावर, फाउंडेशनवर बिहेव करत असतो. इवन तुम्ही, मी, सगळे आपण. आता माझं म्हणायचं तर माझ्या सोलची काहीतरी पर्टिक्युलर टेंडन्सी असेल, त्या फाउंडेशनच्या आधारावर, जमिनीचं फाउंडेशन जे माझ्या सोलचं आहे त्या बेसिसवर माझे निर्णय घेतले जाणार. त्या बेसिसवर मी परिस्थितीकडे बघणार. त्या बेसिसवर माझं लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन असणार. त्या बेसिसवर मी निर्णय घेत जाणार. त्या बेसिसवर मी पुढचा अभ्यास करणार. तर ते फाउंडेशन ऑलवेज काम करतं. आपला जो अख्खा बनलेला अनंत जन्मांचं स्ट्रॉंग फाउंडेशन आहे ना, त्याच्यावर वर माणूस पुढे पुढे जात असतो आणि पुढचा ऍड ऑन होत जात असतो त्या फाउंडेशन मध्ये. तर ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या जर्नीमध्ये काही आत्मे असतात, त्यांनी पण बरेच टेक्निक शिकलेले असतात. जसं आता मी एक्झाम्पल सांगितलं की आता मी सायकोलॉजीचा अभ्यास केला, तर मी डायरेक्ट एम ए केलं. मी बी ए नाही केलं. आणि मला कधीही एम ए सायकोलॉजी पर्यंत सायकोलॉजी सब्जेक्ट नव्हता. मी अभ्यासलाच नाहीये. मी डायरेक्ट एम एचा अभ्यास केला. मग तो कसा काय केला असेल? ह्याचा अर्थ मी त्या एम एच्या लेवल पर्यंतच सायकोलॉजी मी पूर्वजन्मात कधीतरी केलेलं होतं. त्याच्याशिवाय मला पटापट पटापट एवढ्या हायर लेवलच्या, मास्टर्स लेवलच्या कॉन्सेप्ट समजणार नाही, थिअरी समजणार नाही. किंवा आपण एखादं हे शिकायला जातो काहीतरी, किंवा एखादे काही लोक ज्योतिष शिकतात, त्यांना पटकन ते कळतं. ते कसं कळतं? का तर पूर्वजन्मात त्याचा काहीतरी लेवलवर अभ्यास झालेला आहे, कानावर पडलेला आहे. गाणं एखाद्याला कळतं, काही लोकांना गाणं गाता येत नाही, पण गाणं कळतं. कान कान तयार असतात. कान तयार असतात म्हणजे अगदी गाणाऱ्याचा सूर चुकला तरी कानाला कळतं. याचा अर्थ पहिले जन्मांमध्ये गाण्याचा अगदी सखोल अभ्यास केलेला आहे. अशा पद्धतीनं आपले एनर्जी व्हेकल्सचे ऑर्गन्स पण आपले तयार असतात पूर्वजन्मांच्या अभ्यासाच्या बेसिसवर. आता ह्या थिअरीवर तुम्ही स्वतःला जर बसून एक आज विचार, चिंतन, मनन करायचं ठरवलं, तर तुमच्याही लक्षात येईल की अरे हो, हे गोष्ट मी केली नाहीये पण ही मला येते, किंवा हा विषय मला कळतो. याचा अर्थ पूर्वजन्मात हा थेअरीचा अभ्यास केलेला आहे किंवा हा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं जसं टेक्निक्स पण काही शिकलेले असतात. मग काय ब्लॅक मॅजिक असेल किंवा काय आणखीन काहीतरी जादू टोणे असतील म्हणा, किंवा वाईट काहीतरी गोष्टी, काय म्हणतात आपण, ज्ञान, सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे ना, काळं ज्ञान पण आहे आणि गोरं ज्ञान पण आहे, व्हाईट नॉलेज पण आहे. तर तसं तसं काही केलं असेल तर ती करण्याची सोलची वृत्ती असते, ते एक्सपेरिमेंट करायची. आणि अक्षरशः आपल्या अवतीभोवती असतात ती लोक, ते एक्सपेरिमेंट करतात.
मग अशा माणसानी नुसता विचार जरी केला तर तो भयंकर एखाद्या सर्पाचं विष असावं, तसं त्या नुसत्या थॉट मध्ये पण एनर्जी असते. हे मगाशी मी सांगायचा प्रयत्न करत होते. त्याच्यासाठी मी एवढं सगळं इन्फॉर्मेशन दिली की थॉट का पॉइझनस असतो. थॉट पॉइझनस त्यासाठी असतो कारण त्याच्या मागे ती जी अख्खी सोलच्या बरोबरचं पॅकेज एनर्जी आहे ना, ती काम करत असते. आणि तेच एखादा अत्यंत सात्विक टेंडन्सीचा सोल आला असेल, त्याने नुसतं काहीतरी चांगली इच्छा तुमची, हा तुमचं चांगलं होईल, हा हे काम तुमचं होईल, सहज म्हणलं असलं तरी त्याचं ते खरंच आपल्याला हे होतं. आणि खरंच त्याचं आपल्याला वाटतं, अरे अरे यांनी आशीर्वाद दिले म्हणून माझं काम झालं. असे पण माणसं आपल्याला भेटतात की नुसतं तोंडातनं त्यांच्या सहज म्हणून निघतं, हो होईल हं तुझं काम, आणि होऊन जातं. कारण ती एनर्जी त्यांनी कॅरी केलेली असते त्या सोलनी. कळतंय? असं अख्खं बंडल घेऊन आपण हिंडत असतो माणसं. आणि त्याच्यात आता इमॅजिन करा, ह्या जन्मातलं आपण त्या बंडलमध्ये आणखीन काही भांडी आपण त्याच्यात ओतणार आहोत, ओतली आहे. कळतंय? अशा पद्धतीनं सोल पुढे 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 जातो. आणि मग विचार करा की वननेस मध्ये किती लॉंग जर्नी आहे हा. कारण आपण अजूनही आपण पूर्ण चांगलं टाकत नाहीये ना, आपण जुन्या गोष्टी काढल्या नाहीयेत. आणि म्हणून प्युरिफिकेशन जे मी सुरुवात केली होती, की आपल्याला वाटतं की अहंकार माझ्यात नाही, अमुक माझ्यात नाही, तो ह्यामुळे आपल्यात भरपूर त्या एनर्जीज असतात अगदी आतमध्ये रुतलेल्या. आता तुम्हाला कळेल सुरुवातीचा विषय माझा किती महत्वाचा होता आणि किती लेवलवर ते ऍब्सॉर्ब झालेलं असतं आपल्यामध्ये. मला तर हे मी बोलते सगळं व्हिज्युअली मला असं फील होतंय काहीतरी असं असं आपण बंडल घेऊन मनुष्य सोल प्रत्येक कॅरी करतोय आपल्या बरोबर. पेटी पेटी घेऊन हिंडतोय. एखादी आपण गावाला जाताना पूर्वी पेटी घेऊन जायचे ना लोक, मेटलची. तशी पेटी घेऊन प्रत्येक सोल हिंडत असतो पाठीवर लावून. त्याच्यात त्याच्या सगळ्या अनंत जन्मांच्या टेंडन्सीज आणि एनर्जीज कॅरी करतो तो. जादुई पेटी. मग ती कधी कधी एक्सपेरिमेंट दुसऱ्यांवर करतो, कधी कधी चांगलं असेल तर ते खाऊही वाटत जात. अशा पद्धतीची माणसं फिरत असतात. आणि अशा पद्धतीनं ते दुसऱ्यांना त्रास पण देतात. आणि मग त्या लोकांचं मी विषय ह्याच्यासाठी काढला होता हा सगळा, की आपल्याला बघायला मिळतं की अशी माणसं पुन्हा 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 बुद्धिहीन, अज्ञानी, अत्यंत खालच्या पातळीची सोच असलेल्या व्यक्तिमत्वामध्ये जन्म घेतलेले आपल्याला दिसतात. पूर्वीच्याच टेंडन्सीमध्ये परत ह्या जन्मात तेच वागणं, तसाच पद्धतीची टेंडन्सी कॅरी करत असतो तो सोल. अशी माणसं आपल्या भोवती असतात आणि मग ते त्रासही सहन करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून मी माग कालच्या सेशन मध्ये बोलले होते की एकदम दयावया येऊन आपण अगदी काय म्हणतो उदार हृदयाने दुसऱ्याला वाचवायला आणि करायला शक्यतो जाऊ नये. कारण आपल्याला माहिती नाही हे जे काही घडतंय ते कशामुळे घडतंय. म्हणून मजा पण नाही बघायची, मजा पण नाही बघायची, पण विवेक हवा की आपण किती डीप लेवलवर आपण इथे आत घुसू शकतो प्रॉब्लेम मध्ये, किती लेवल पर्यंत आपण अडचण दूर करू शकतो समोरच्याची. हा विवेकाचा भाग आहे. म्हणून एकदम काहीतरी आता माणसं, अजून एक सांगते, आपण रागाच्या भरात, आनंदाच्या भरात पटकन काहीतरी तोंडाने बोलून मोकळे होतो की मी असं आता याच्या पुढे मी असं करीन, आता याच्या पुढे मी तसं करीन, आता मी अमुकच करीन, तुझं हेच होऊ दे, तुझं तेच होऊ दे. रागाच्या भरातही बोलतो आपण, समोरच्याला बोलतो किंवा स्वतःबद्दलही स्टेटमेंट करून मोकळे होतो. एक गोष्ट सांगते, ते आपण घेतलेले कसमा असतात, कसम कसम, म्हणजे काय म्हणतो आपण, वाव्ज म्हणतात त्याला. यापुढे मी अमुक करणार नाही. कधी कधी आई वडिलांच्या प्रेमापोटी मुलं काहीतरी डिसिजन घेऊन मोकळे होतात. कधी एक माणूस दुसऱ्याच्या मुळे स्वतः काहीतरी डिसिजन घेऊन मोकळा होतो आणि ते आपल्या पायात बेडी बनतं. त्यामुळे विवेक हवा.
बोलताना विचार करताना विवेक हवा. आपण काय बोलायला चाललो, आपण काय निर्णय घेतो, तो विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. विवेकाशिवाय जगणं हे असुरी वृत्तीनं जगण्यासारखं झालं. विवेक सदैव गळ्यात आपल्या हवा. गळ्याभोवती विवेकाची माळ हवी, जेणेकरून तो थांबवेल आपल्याला, की तू काय बोलायला निघालास, तू काय करायला निघालास, तू काय डिसिजन घ्यायला निघालास. भावनेच्या भरात चुकीचे स्टेटमेंट, चुकीची वाक्य, चुकीचे निर्णय घेऊ नये. थांबावं, वेळ द्यावा, विचार करावा, एक थॉट, सेकंड थॉट, थर्ड थॉट देऊन बघावा आणि मग निर्णय घ्यावा. भावनेच्या भरात वाहून कुठलेही निर्णय घ्यायचे नाहीत. आणि म्हणून मदत करायला जाताना भावनेच्या भरात जाऊन मदत केली, आपण कार्मिक बंधन खेचून घेतो स्वतःकडे कधी कधी, अननोईंगली. त्यामुळे खूप विचार करून जगणं अत्यंत आवश्यक आहे रोजचा दिवस. तीही तयांची मी घेता हिरावून, तमची होऊन राहती ते. जयाचा किळस वाटे पातकाते, अंधारही जेथे काळवंडे. शिणातेही शिण जयाते पाहोन, जायसी रासी सारून नरकही. महाभयाचाही होय थरकाप, जेणे योगे ताप तोही पोळे. घाणीतेही घाण वाटे ऐसे स्थान, हिनाहुनी हीन विश्वी जे का. तेची लाभे तया असुराते देख, भोगोनी अनेक तमो योनी. तमो योनी म्हटलंय त्यांनी, खालची योनी. कीटक, पक्षी, प्राणी. कारण ते एक एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खातो ना, म्हणून तामसिक वृत्ती. ऐसी सांगू जाता असुरांची कथा, वाचेसी सर्वथा कष्ट होती. तयाचे स्मरण करावया जाण, धजे नाहे मन हटे मागे. हाय हाय मूर्ख असुर हे लोक, केवळे नरक जोडती गा. जेणे योगे ऐसा घोर अधपात, होतसे निभ्रांत धनंजया. तीही नेणो ही न असुरी संपत्ती, कागा वाढवी ती मतिमंद. परी अर्जुना तो नको धरू पंथ, आसुर हे जेथ राहती गा. दंभाधिक साही दोष जया ठाई, वस्ती आले पाही संपूर्णत्वे. तया असुरांची संगती नकोच, हवे काहे साच सांगावया. मी तुला सांगायला पाहिजे का, हे गुण अजिबात जवळ पाळू नकोस, ही असुरी वृत्ती जराही ठेवू नकोस. हे मी तुला वेगळं सांगायची गरज नाही, हे तुला कळलं पाहिजे असं परमात्मा श्रीकृष्ण सांगतायत. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशन मात्मनः, काम क्रोधस्तथा लोभस्तदा, लोभस्तस्मादेतं त्रयं त्यजेत. त्रयं त्यजेत. काम क्रोध लोभ त्रिकुटाचे बंड, तेथे तो उदंड पाप पिके. काम क्रोध आणि लोभ हे तीन जिथे असतील, ती त्रिकुट बंड जिथे असेल, तिथे उदंड पाप पिकणार आहे असं ते सांगतायत. सर्व दुःखांची हे करविती भेट, दाखवो निवाट कोणासीही. किंवा पातकांची सभाचही देख, दावाया नरक पापियासी. नाही त्रिकुटे या व्यापिले अंतर, तोवरीच दूर रौरवतो. पार्था तिघांची या घडता संगती, अपायांची प्राप्ती अनायासे. ह्याची कामक्रोध लोभामुळे पाही, होतसे स्वस्ताही यातनांची. वेगळी ती हानी नसे ज्याच्याहून, हानीच हे जाण मूर्तिमंत. हीन नरकाचा हाची दारवंठा, बहु सांगू जाता काय तुझ. काम क्रोध लोभ त्रिवर्गी साचार, वागती जे स्वैर जीवे भावे. तया असुराते नरकीच जाण, लाभतो सन्मान धनंजया. म्हणून या काम क्रोधादी दोषांची, त्रिपुटी जी साची दुःखदायी. त्याज्यती सर्वथा ऐसे तुझ पार्था, किती सांगू आता वारंवार. काम क्रोध आणि लोभ हे तीन अत्यंत वाईट आहे, आणि ती सर्व पद्धतीनं आपल्याला पूर्णपणे असुर सृष्टीमध्ये ढकलून देतात, नरकामध्ये ढकलून देतात अनंत काळासाठी. आणि म्हणून ते म्हणतायत या त्रिपुटीला बाबा दूर ठेव. मी किती वेळा सांगू तुला. एतैर्विमुक्त कौंतेय, तमोद्वारैर स्त्री भिर्नरा.
आचारत्यात्मन श्रेयस्ततो याती पराम गतिम. कामक्रोधाधिक दोष हे आघवे सांडोनी राहावे स्वस्थ जेव्हा. तेव्हाची बोलावी जोडायची मात चारी पुरुषार्थ धर्माधिक. देखा काम क्रोध लोभाचे त्रिकुट अंतरी जागृत जोवरी हे. तोवरी कल्याण नाहीच निभ्रांत ऐसे रमाकांत तोही म्हणे. आणि म्हणूनच मी मगाशी सांगितलं, हे जे असुरी संपत्तीतला एक एक गुण जरा जरी बीज आतमध्ये असलं ना, पुरुषार्थ काही साधला जाणार नाही किंवा अंत आपला उत्तम होणार नाही, कल्याण काही आपलं होणार नाही. कारण कधी त्याला अशी परिस्थिती अननोईंगली येईल आणि आपला एखादा दुर्गुण डोकं वर काढेल, हे सांगू शकत नाही. त्यामुळेच आपल्याला बघायलाही मिळतं की अनेक मधल्या काळामध्ये काही वर्षांपूर्वी असे स्पिरिच्युअल काम करणारे स्पिरिच्युअल टीचर्स जे घाणेरड्या कर्मामध्ये फसले आणि जेलमध्ये गेले. म्हणजे काय, ते सुरुवातीपासूनच ते काही खराबच होते असा त्याचा अर्थ नाहीये. त्यांनी केलेली होती प्रगती, पण प्युरिफिकेशन प्रॉपर नसल्यामुळे, लोअर चक्रास क्लीन नसल्यामुळे, त्यांची एनर्जी व्हेकल्स क्लीन नसल्यामुळे कुठेतरी ती बीज आतमध्ये होती आणि त्यामुळे त्यांना बरोबर योग्य त्यांना एन्व्हायरमेंट मिळाल्याबरोबर ती बीजांनी डोकं वर काढलं, अंकुरलं आणि त्यांना पूर्णपणे अख्ख्या जीवनभराची हे नष्ट केली. आणि म्हणूनच मग अशांची तो स्वतःच सांगतोय की मी पुढे जाऊच नाही शकत तुम्ही, तोवरी कल्याण नाहीच निभ्रांत. कल्याण होऊ नाही शकत. तुमचं पुण्याही पाहिजे, दुष्ट कर्म आणि वाईट गुण आपल्यात नाही पाहिजे. त्याच्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. आपल्याला काहीतरी प्युरिफिकेशन स्टेट क्रॉस करावी लागेल. आत्मविनाशाची जया वाटे भीती, आत्म्यावरी प्रीती जयाची गा. ते सांडूनी हे का लोभ काम क्रोध असावे सावध निरंतर. बाहुबळे पोटी बांधोनी पाषाण समुद्र तरोन जावे जैसे. नातरी जीवन लाभावे म्हणून टाकावे पिवोन कालकूट. काम क्रोध लोभ त्रिकुट हे जाण तैसेची कारण विनाशासी. म्हणून या पार्था निजांतरातून ठावची पुसवून टाकी याच्या. पहा ते काय सांगतायत. मी इतका वेळ तेच बोलतेय, निजांतरातून, अंतःकरणातून ठावची पुसवून टाकी. आता अंतःकरण म्हणजे अंतःकरण चतुष्ट आहे, जे आपण कॅरी करत असतो अनंत जन्मांपासून, त्याच्यातनं पुसून टाक म्हणतात. म्हणजे अनंत जन्मांपासूनच उखडून टाक सांगतायत ते त्याला, की हे सगळं काढूनच टाक. हे जरा पण आतमध्ये राहिलं नाही पाहिजे. कारण ते कधी डोकं वर काढेल सांगू शकत नाही. आणि ते ते बीजांना घेऊन जगणं म्हणजे पोटाला दगड बांधून नदीत उडी टाकण्यासारखं आहे, की आपण डुबणार आहे निश्चित एका सर्टन स्टेजवर गेल्यावर. तीन कड्यांची ही बेडी पायातील तुटोनी जाईल एकाएकी. तेव्हाची येईल चालावया सुखे राजमार्ग देखे स्वहिताचा. राजमार्ग म्हटलाय, राजयोग. जो पुढचा स्पिरिच्युअल पाथ मध्ये, प्रॅक्टिसेस मध्ये राजयोग जो आहे, त्याच्या प्रॅक्टिसेस खूप हायर लेवलच्या आहेत, आत्म्याला परमात्म्याशी एकरूप करवणारे आहेत. तो राजमार्ग आपल्याला चालायला आतपासून पूर्ण स्वच्छता लागते. त्याच्याशिवाय राजयोगाची साधना असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी अ, माझ्या माझ्याकडे गुरु यायचे तेव्हा मी हे ऐकलं होतं वाक्य, की चक्रा चक्रांची कुंडलिनी शक्ती, तेव्हा काही कळत नव्हतं. अत्यंत लहानपणी मी हे वाक्य ऐकलं होतं, की चक्रांची अशी डेव्हलपमेंट कुंडलिनी आरामात थ्रोट पर्यंत चढू शकते, साधना करून म्हणा आणि पूर्व पुण्याईने आणि गुरूंची कृपा या तीन गोष्टींच्या सहाय्यानं कुंडलिनी शक्ती थ्रोट पर्यंत अशी पण चढू शकते. म्हणजे काही डिफिकल्ट नाही आहे प्युरिफिकेशन होऊन आध्यात्मिक प्रगती व्हायला. पण मुख्य जर्नी सुरू होतो आज्ञाचक्रापासून. कुटस्थ आज्ञाचक्रामधला जर्नी गुरु करवतात. आज्ञाचक्रामध्ये कुंडलिनी जाऊ शकत नाही. आज्ञाचक्रापासूनचा अभ्यास हा गुरु करवतात आणि गुरूंच्या समोरच होतो आणि गुरूंच्या सहाय्यानेच होतो. हे मी लहानपणी ऐकलेलं. तर त्यामुळे राजमार्गाचा राजयोग जो आहे तो
आज्ञाचक्रापासून स्टार्ट होतो. आणि तो जर तुला सुखाचा राजमार्ग चालायचा असेल स्वहिताचा, तर या बाबा या तीन कड्यांच्या बेडीला तोडून टाक. आणि ती कुठून काढ? अंतःकरणाच्या हृदयाच्या ह्याच्यापासनं उखडवून टाक म्हणतात. अंतःकरण अनंत जन्मापासूनच तुझे जे साठलंय त्यातनं काढून टाक. तेव्हाच तू राजयोग आणि राजमार्ग चालू शकशील. देहाते त्रिदोष सांडोनिया जाता आरोग्य सर्वथा लाभे जैसे, तैसे किंवा जैसे चोर चहाड शिनळ ह्या विण निर्मळ गाव नांदे, नातरी अंतरी मिळे समाधान त्रिताप निघोन जाता जैसे, तैसे कामाधिक लोपता साचार जीवासी अपार सुख होय, मोक्ष मार्गी मग सज्जनांचा संग लाभतसे चांग तया लागी, यापरी सत्संग लाभता प्रबळ मिळताची बळ सत्शास्त्रांचे, तेणे योगे जाय ओलांडुनी साची जन्म मरणाची माळ राणे. माळ राहणं म्हणजे अनंत जन्म येणं जाणं थांबेल म्हणतात. बरोबर आहे. कारण त्या त्या लेवलची साधना म्हणजे वननेसकडे नेणारी. फिफ्थ आणि सिक्स्थ इनिशिएशन झालं ते. तर त्यामुळे त्या स्टेजवर गेल्यावर आत्मा हे होऊन जातो. म्हणजे आपली काय म्हणतो आपण ते कॉझल बॉडी डिझॉल्व्ह होते. आणि कॉझल बॉडी डिझॉल्व्ह झाल्यानंतर येण्याचं कारण उरत नाही. येर झारा थांबतात. आणि म्हणून त्यांनी म्हणले तेणे योगे जाय ओलांडून साची जन्म मरणाची माळ राणे. ओलांडून पलीकडे जाशील म्हणतात ते. मग गुरुकृपा रूपी जे पट्टण सदा परिपूर्ण आत्मानंदे, तया पट्टणी तो नित्य करी वास श्री गुरुचा दास हो निया. पट्टणी म्हणजे नगरी, शहरात. तेथे सर्वा माझी अत्यंत जी प्रिय भेटेच ती माय आत्मरूप. आत्मरूप माय भेटता तत्काळ आटे हा जंजाळ संसाराचा, येणं जाणं थांबून जाईल. आत्मरूप माय भेटली म्हणजे परमात्मा भेटला की संसारात पुन्हा येण्याचं कारण उरणार नाही. यापरी जो काम क्रोध लोभातून मोकळा होऊन राहे स्वस्थ, तयासीच लाभे एवढे गहन आत्मप्राप्ती धन धनंजया. अशा पद्धतीनं तुला ते प्राप्त होईल. यः शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः, न स सिद्धिं वाप्नोति न सुखम न पराम गतिम. असो नावडूनी ऐसी आत्मप्राप्ती कामादिकी प्रीती ठेवी जो का, सर्वाहिताहित दाविता जो विदीप समान सकृप जगा माझी. तया माय बाप वेदाचा साचार सर्वता धिक्कार करी जो का, विधी निषेधाची धरीना जो बीड जया नाही चाड स्वहिताची. ऐसे माजवोनी विषयांचे बंड पुरवी जो लाड इंद्रियांचे, काम क्रोध लोभा मानोनी दैवत पाळील शपथ मोडी नाजो, मग स्वैराचार हेची महावन तेथे पदार्पण करी जो का, तया आत्मचोरा मुक्ततेची वार्ता स्वप्नी ही सर्वथा ऐकू येना. जे पुन्हा त्यांनी म्हणलं आत्मप्राप्तीला चा विचार न करता किंवा त्याच्याकडे न जाता जे शरीराचे लाड पुरवतो आणि विषयांचं बंड चालू देतो आपल्या तीन लोअर व्हेइकल्स मध्ये, म्हणजे प्रकृतीला बेभान सोडलेलं असतं आपल्यातलं स्त्री तत्व, विषयी तत्व. तर तिथे काय होईल तर ते त्याची अवस्था ते सांगतात. मग स्वैराचार ह्याची महाभन तेथे पदार्पण करी जो का, तया आत्मचोरा मुक्ततेची वार्ता स्वप्नी ही सर्वथा ऐकू येना. असा माणूस काही मुक्त वगैरे काही होऊ शकणार नाही असं ते सांगतात सरळ. तया परलोकी सद्गती नाहीच हे तो आहे असे साच धनंजया. परी ऐहिक ही भोगतो तयास सुखे सुखे भोगायास सापडेना. कोळ्यांची या जाती माझी श्रूप आहे माशाची यामुळे ब्राह्मण जो, तयासी तेथेही पाखंडी म्हणून दूर घालवून देती जैसे, तैसे विषया ते बुलोनी ऐहिक जेणे परलोक लाथाडिला. तया ऐहिक ही भोगतो कोठून टाकीता गिळून यमराजे, एवं परलोक नाही तया स्वर्ग ऐहिक जो भोग तोही नाही. मग मोक्षाचे तो नावही तयास नको घ्यावयास धनंजया.
कामाची बळे म्हणून जो देख भोगू पाहे सुख विषयांचे तया भोग स्वर्ग मिळेना साचार होय ना उद्धार तयाचा गा तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः। म्हणून या वाटे स्वहित ते व्हावे ना तरी नो ओलांडावे वेदाज्ञे ते वेदाची आज्ञा जी आहे त्याला ओलांडून जाऊ नकोस म्हणतायत। वेदाज्ञा म्हणजे काय की व्यवस्थित जगण्याचा जो हे दिलेला आहे पूर्ण आपल्या वेदांमध्ये ते ओलांडून क्रॉस करून जाऊ नकोस। जे तुला अभ्यास करायला सांगितलंय त्याच्यावर पूर्ण लक्ष दे आणि स्वतःवर पूर्ण काम कर, त्याच्यातच तुझं स्वहित आहे। स्वभावे ती साध्वी साधी आत्महिता पतीची व्रता आदरोनी ना तरी पाळोन श्री गुरु वचन गाठी आत्मधन शिष्य जैसा असो निज ठेवा जरी हाती यावा तरी पुढे दिवा करावा गा तैसे जरी पार्थाचारी पुरुषार्थ साधावे यथार्थ ऐसे वाटे तरी तेणे श्रुती स्मृती ते मानून करावे पालन तदात्मेचे। श्रुती स्मृती वेदशास्त्रांमध्ये जे सांगितलं आहे त्या पद्धतीनं जगण्याचं पालन करावं, जगावं, त्यांच्या आज्ञेत राहावं। वेद म्हणजे परमात्माच प्रत्यक्ष असल्याप्रमाणे आहे आणि वेद म्हणजे आपले आता आता हे ग्रंथ आहेत त्याच्यात जे सांगितलेलं आहे। वेद म्हणजे डायरेक्ट वेद नाही, हे पुढे जी लिहिलेले ग्रंथ आहेत म्हणजे सारी तुकाराम गाथा घ्या, नवनाथांची पोथी घ्या किंवा दासबोध घ्या, ह्याच्यामध्ये सुद्धा वेदांनाच सांगितलेलं आहे। कारण ती शिकवण पुढे दिलेली आहे प्रत्येक संतांनी येऊन त्यांना जशी जशी आज्ञा झाली त्याप्रमाणे त्यांनी जे शिकवलेलं आहे, शास्त्रात जे सांगितलेलं आहे, धर्माने जे सांगितलं आहे तसं जगण्याचा प्रयत्न कर आणि आपलं कल्याण करून घे असं ते सांगतायत। शास्त्र जे सांगेल सोडावे म्हणून राज्य ही ते मानी तृणा ऐसे तेवी विषातेही मानू नको वैरी घ्यावे ऐसे जरी म्हणे शास्त्र। जर शास्त्र म्हणत असेल राज्य सोड आणि विष घे तर त्याला सुद्धा तू मानलं पाहिजे कारण त्याच्यात काहीतरी तथ्य असणार। ऐसा वेदी होय एकनिष्ठ भाव तरी कोठे ठाव अहितासी अहितापासून करो निरक्षण देवोनी कल्याण पोषिते जी। आता शास्त्र आपल्याला कळतं पण आपल्याला पुन्हा तोच रोल आपल्या लाईफमध्ये शास्त्र वेदांचाच रोल आपल्या लाईफमध्ये गुरु करतात। मग गुरूंवर अशी एकनिष्ठ भाव असला पाहिजे। गुरु काय सांगतायत त्याचा खरा तर अर्थ पहिले कळला पाहिजे, त्यांना खरं काय म्हणायचंय ते। कारण बऱ्याचदा सद्गुरू कोड लँग्वेज मध्ये बोलत असतात, त्याला आपल्याला डिकोड करावं लागतं, त्याचा खरा मतितार्थ समजून घ्यावा लागतो। कारण वरकरणी ते चार लोकांसमोर बोलतात ना, त्यामुळे त्यांना ऍक्च्युअल जे सेंटेन्स असतं ते डायरेक्ट नसतं बोलायचं, ते हिंट दिल्यासारखं देतात। तर त्यातनं आपण मनुष्य वरचा वरचा अर्थ घेतो, जो समाजात लौकिक अर्थ जो असतो तो काढतो आणि त्याचा अर्थ काढून घेतो, पण त्याच्या मागे गर्भित अर्थ काहीतरी खूप मोठा मेसेज असतो गुरूंचा, तो समजून घेणं फार आवश्यक आहे। आणि म्हणून वेद आपल्याला डायरेक्ट नाही मिळत तर तिथे आपल्याला गुरु वेदांचंच काम करतात आणि म्हणून गुरूंच्या ठिकाणी तो एकनिष्ठ भाव आपला असला पाहिजे आणि सर्वांमध्ये गुरु आपल्याला पाहता आला पाहिजे। अहितापासून करुणी रक्षण देवोनी कल्याण पोषिते जी ऐसी धनंजया तुझी माता कोण असे श्रुतीहून जगा लागी म्हणून या ऐसी मायेची पांडवा मिळविते जीवा परब्रह्मी तिज अभेरुनी न जावे कोणीही भजावी ती तू ही विशेषत्वे स्वधर्माचरण सर्वथा मानून बळ संपादन करुनिया सत्य सत्य येथे जन्मलासी पार्था शास्त्रा सार्थकता आणावया धर्मानुज ऐसे नाव हे सहज ओघे आले तुझ धनंजया म्हणून येथे विशेष करून धर्माते सांडोन वर्तावेना। तुझा धर्म काय आहे, कारण धर्मराजाचा बंधू आहेस तू, तुला धर्म सोडून चालणार नाही, त्यामुळे धर्मात काय बसतंय तसा वाग आणि युद्ध कर हे त्याला सांगायचं आहे। तुझा धर्म तुला आता सांगतो, तुझा जो क्षत्रिय धर्म आहे
तो तुला सांगतोय की आत्ता युद्ध कर, धनुष्य खाली ठेवू नकोस, तर त्याप्रमाणे वर्तन कर. आणि कार्याकार्य विवेकी तू जाण, शास्त्र हे प्रमाण मानावे गा. अकार्य ते पार्था सर्वथा वाईट, म्हणून ते येथ नाचरावे. स्वये सत्कार्याचा करावा विचार, भावे पुरस्कार करून या. आज तुझ्या हाती विश्वप्रामाण्याची मुद्रा असे साची बुद्धिमंता. लोकमान्यतेची विश्वप्रामाण्याची मुद्रा असे साची बुद्धिमंता, म्हणून त्रिवार अर्जुना तू होसी, लोकसंग्रहासी पात्र जगी. यापरी असुरी दोषाचे लक्षण देणे देवे परिपूर्ण विवरोनी, त्या दोषातून कैसे व्हावे मुक्त, तेही सर्व येथ सांगितले. देवासी पुसेल पार्थ धनुर्धर, आता सद्विचार अंतरीचा. तुम्हा संत जना ऐसी विनवणी, ऐकावा तो कानी चैतन्याच्या. धृतराष्ट्रालागी व्यासाज्ञेनुसार, संजय साचार सांगितले. तैसे मीही तुम्हा संतांसी सांगेन, प्रसादे करोन श्री गुरुच्या. तुम्हा संतांची या कृपेचा वर्षाव, होईल सदैव मजवरी. तरी संतोषून डोलवाल मान, एवढा होईन व्याख्यातामी. द्यावे अवधान रूपी कृपादान, गोडही मानून सेवा माझी. होईन सनाथ मग सर्वथैव, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. आता इथे इथे त्यांनी 16वा अध्याय संपत आलाय. इथे 16व्या अध्याय 18व्या अध्यायात भगवद्गीता संपली, गीता उपदेश संपला, युद्ध सुरू झालं. 16व्या अध्यायात त्यांनी दैवी संपत्ती असुरी संपत्ती का डिस्कस केली? कारण करून त्यांनी धर्माला धरून निर्णय घ्यावा आणि शस्त्र उचलावं आणि युद्ध करावं. हे त्याला संपत्तीचा विचार त्यांनी ह्यासाठी दिला. आपणही तसाच घ्यायचा आहे की आपण ज्या स्टेजवर आहोत तिथे आपल्याला धर्माचं पालन करायचं आहे. आपण ज्या धर्मात आहोत, आणि धर्म अनेक आहेत आपले, देहापासून कर्तव्यापर्यंत अनेक धर्म आपले उभे राहतात. आणि त्या सगळ्याच निष्काम कर्मयोगाने त्याचं वर्तन आपलं झालं पाहिजे, धर्माचं पालन झालं पाहिजे आणि आपलं जीवन पुढे सरकलं पाहिजे. तेव्हा आपल्याला आसुरी संपत्ती सोडावी लागेल, पूर्वजन्मांपासूनची सोडावी लागेल, अंतःकरणापासून उपटून काढावी लागेल आणि आपल्याला दैवी संपत्ती धारण करून युद्ध करावं लागेल. आणि युद्ध आहे आपल्या जगण्यामध्ये जगताना केलेलं युद्ध. याचा अर्थ वाईट नाही आहे. युद्ध म्हणजे आपण ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करणं आपल्या सिच्युएशन्स मधनं, आपण जिवंतपणाने त्याला सामोरं जाणं. युद्धाचा अर्थ भांडणं किंवा तलवार चालवणं, शस्त्रांचा वापर करणं असंच नाहीये. युद्ध म्हणजे आपण त्या धडाडीनं आपण फेस करतो सिच्युएशनला. तिथे सामर्थ्य असतं, तिथे आपल्यामध्ये खूप मोठं धारिष्ट्य असतं किंवा निर्णय घेण्याची क्षमता असते, प्रेझेन्स ऑफ माइंड असतो. ते सगळं आपण जेव्हा सिच्युएशन मध्ये वापरतो तेव्हा आपल्याला युद्ध सदृश परिस्थितीमध्ये, आपण म्हणतो ना युद्धासारखी स्थिती होती तिथे मी ऑफिसमध्ये असं सगळं हँडल करून व्यवस्थित पार पाडलं, आपल्याला अशी युद्ध स्थिती आपल्या रोजच्या जीवनात दिसते. म्हणून ते युद्ध आपल्यासाठी युद्धासारखं आहे. आपण काही शस्त्र घेऊन भांडायला निघणार नाहीये आणि जीव घेणार नाही आपण कोणाचा, पण आपलं चाललेलंही युद्धच आहे. तर त्यामुळे त्या युद्धात आपण सज्ज व्हावं, आपलं शस्त्र हातात घेऊन. आणि ज्ञानरूपी शस्त्र आपल्याकडे, धनुष्य बाण ज्ञानरूपी आहे. त्या ज्ञानाचा आणि विवेकाचा बाण नेहमी हातात असावा आणि ते शस्त्र आपल्या हातात ठेवूनच आपण युद्ध करायचं आहे जीवनाचं. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी षोडशोऽध्यायः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. इथे आज आपला 16वा अध्याय संपला.